तू हिरे माझा मितवा मालिकेमध्ये नम्रता आणि आकाशच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी सुप्रिया घरी गेलेली असते। त्यावेळेला वल्लरी मामी सुप्रिया समोर येणार आहेत आणि वल्लरी मामींचं सगळं सत्य घरच्यांच्या समोर येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत की अर्णवच्या समोर ईश्वरीने असं काही प्लॅनिंग केलेलं आहे की तिची आई निर्दोष ठरलेली आहे आणि आता तिच्या आईवरचा सगळा आरोप खोटा ठरलेला आहे। पण इथे एक प्रश्न हा राहतोच की अर्णवच्या बाबांना ड्रिंक कोणी दिलं आणि कोणी ईश्वरीच्या आईला आणि बाबांना यामध्ये अडकवलं। तर नेमकी वल्लरी मामी सुप्रिया समोर कशी येणार आहे आणि आता ईश्वरीने कसं प्लॅनिंग करून अर्णवच्या समोर सगळं सत्य आणलेलं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण असं पाहिलं की ईश्वरी आणि अर्णव या राकेशच्या विरोधात काही ना काहीतरी प्लॅनिंग करतच असतात। आता त्याच एका प्लॅनिंगचा भाग म्हणजे इकडे आता पटापट प्रश्न विचारून उत्तरे घ्यायची असं प्लॅनिंग झालेलं असतं, म्हणजे असा गेम खेळायचा असं ठरलेलं असतं। आता नम्रता सुद्धा घरी आलेली असते। आता या वल्लरीला नम्रताचं अजिबातच बरं वाटत नसतं। अंजली आणि राकेश सुद्धा तिथे येऊन बसतात। आता ही अंजली काय सतत ईश्वरी अर्णववर चिडूनच असते। आता इकडे गेम खूपच रंगलेला असतो। या गेममध्ये अर्णवला पहिल्यांदा प्रश्न विचारतात, नंतर ईश्वरीला विचारतात, नम्रताला विचारतात। सगळ्यांचा नंबर झाल्यानंतर मामा म्हणतात आता जावई बापू तुमचा नंबर आहे। आता हा गेम सुरू असताना वल्लरी मामी, आजी, मामा, आकाश, नम्रता, ईश्वरी, अर्णव, अंजली सगळेच येते असतात। या राकेशला अडकवण्यासाठीच या गेमचं प्लॅनिंग केलेलं असतं। आता ज्या वेळेला हा राकेश सोप्यावर मामांच्या कडेला येऊन बसतो त्यावेळेला पटापट सगळेजण प्रश्नांचा भडीमार करायला सुरू करतात। इकडे आता मामा विचारत असतात तुझं खरं नाव काय। आता हा पटकन उत्तर देतो नाही आठवत। आता अर्णव म्हणतो कर्ज, त्यावेळेला तो म्हणतो पैसा। आता असे निरनिराळे प्रश्न या राकेशला सगळेजण पटापट विचारायला सुरू करतात। आता प्रेक्षकांनो, इथे मात्र आता हा राकेश नाटकच करता हे स्मृती केलेलं असंच वाटत आहे। आता ईश्वरी पटकन या राकेशला म्हणत असते गोवा। गोवा म्हणल्यानंतर राकेशच्या तोंडातून पटकन रिया असं बाहेर पडतं, पण तो लगेच वाक्य बदलतो रिअल इस्टेट असं म्हणतो। त्यानंतर आता अर्णव आणि ईश्वरीला या राकेशवर डाऊट आलेला आहे, पण आता इथे चांगलाच गेम सुरू असतो आणि या राकेशचं सगळं सत्य बाहेर येणार एवढ्यातच अंजली मध्ये बोलते आणि अंजली या सगळ्यांना म्हणायला सुरू करते काय तुम्ही सगळेजण त्यांना वाटेल तसे प्रश्न विचारत आहात, त्यांना त्रास होतोय ना त्याचा, असं म्हणून ती रूम मध्ये राकेशला घेऊन जाते आणि राकेशला सांगत असते काय तुम्ही पण त्यांच्यासोबत गेम खेळत बसलाय। त्यावेळेला हा नाटकी राकेश म्हणत असतो अगं छान तर चाललं होतं, मला सुद्धा मजा येत होती, तू मला असं आत का आणलंस बरं। त्यावेळेला आता अंजली म्हणत असते अहो काय तुम्ही त्यांच्या बोलण्याला भुलताय, ते सगळे नाटक करत आहेत कारण त्यांना डाऊट आहे की तुमची स्मृती गेलेलीच नाहीये, तुम्ही नाटक करत आहात। त्यावेळेला आता हा राकेशच या सगळ्यांच्याच बाजूने बोलत असतो की अंजली मॅडम तुम्ही असं का वागता, तुमच्या घरातील सगळीच माणसं चांगली आहेत। आता प्रेक्षकांनो, हा राकेश नेमका नाटकच करत असणार आहे। पुढील भागांमध्ये या राकेशचा धमाका चांगलाच आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता इकडे ईश्वरीने ठरवलेलं असतं की तिच्या आईवर जे काही आरोप झालेले आहेत ते खोटे ठरवायचेच, म्हणूनच आता एक ती प्लॅनिंग करते आणि ईश्वरी आईला सुद्धा फोन करून सांगते की आई मी असं प्लॅनिंग करणार आहे। आता इथे प्लॅनिंग काय असतं की अर्णव काही मॉडेलची इंटरव्ह्यू घेणार असतो। आता हे ईश्वरीला कळाल्याबरोबर ईश्वरी पुन्हा तोच सीन घडवून आणणार असते जो अर्णवच्या बाबांच्या बाबतीत आणि तिच्या आईच्या बाबतीत घडलेला असतो। आता हॉटेलवर शिर्के आणि अर्णव पोहोचलेले असतात, तिथेच इंटरव्ह्यू मॉडेलची होणार असतात। त्यावेळेला आता ईश्वरी आईला फोन करून बोलवून घेते आणि शिर्केंना हाताशी घेते। आता शिर्के मात्र नाही होईच करत असतात, नाहीच म्हणत असतात की मी अर्णव सरांना ड्रिंकमधून। आता ईश्वरी शिर्केंना सांगत असते की अर्णव सरांना ड्रिंकमधून आपण गुंगीचं औषध द्यायचं आहे कारण असं प्लॅनिंग केलं आहे आणि माझ्या आईला निर्दोष ठरवण्यासाठी शिर्के मला मदत करा। आता इथे शिर्के मात्र ईश्वरीला म्हणत असतात सर मला नोकरीवरून काढतील, मला ते सोडणारच नाहीत, असं शिर्के खूपच घाबरलेले असतात। पण ईश्वरी इथे शब्द देते की शिर्के तुमच्या नोकरीला जरा सुद्धा धक्का लागणार नाही, पण माझ्या आईसाठी तरी मला मदत करा। आता इकडे शिर्के तयार होतात। इकडे आता अर्णव रूम मध्ये इंटरव्ह्यू घेत असतो। आता ईश्वरीने एक मुलगी सोबत आणलेली असते जी मुलगी या प्लॅनिंग मध्ये सामील असते। आता ठरल्याप्रमाणे शिर्के घाबरतच अर्णवला ब्लॅक कॉफी घेऊन येतात। आता त्यामध्ये गुंगीचं औषध मिसळलेलं असतं। आता जो सीन ईश्वरीच्या आईच्या बाबतीत आणि अर्णवच्या बाबांच्या बाबतीत घडलेला असतो तोच इथे घडवायचा असतो। आता त्याचप्रमाणे अर्णव कॉफी पितच
त्या मुलीचा इंटरव्ह्यू घेत असतो. आता कॉपी पिऊन झाल्यानंतर त्याला ती मॉडेल त्याच्या प्रोजेक्टसाठी योग्य वाटत असते, म्हणून अर्णव त्या मॉडेलला सिलेक्ट करतो. आणि आता इकडे अर्णव ती ब्लॅक कॉफी पितच सगळं तिच्याशी बोलत असतो. आता पिऊन झाल्यानंतर अर्णवला थोडीशी चक्कर यायला सुरू होते, गरगरायला सुरू होते. आता इकडे अर्णव थोडे डोळे फिरवत आहे म्हणल्यानंतर ती मुलगी अर्णवच्या जवळ येऊन म्हणत असते, सर तुम्हाला काय होतंय, तुम्हाला बरं वाटत नाही आहे का? त्यावेळेला आता अर्णवचं डोकं खूपच दुखत असतं आणि त्याला चक्कर येत असते. तो असा चाचपडतच म्हणत असतो की शिर्केंना बोलवा, माझ्या मॅनेजरला बोलवा, माझ्या बायकोला बोलवा. पण त्या मुलगीला हे करायचंच नसतं, कारण आता इथे अर्णव आणि ती जवळ एकमेकाजवळ बसले आहेत असा सीन घडवून आणायचा असतो. आता अर्णवला पटकन चक्कर येते आणि तो सोप्यावर खाली बसतो आणि त्याच्या शेजारीच ती मुलगी. आता अर्णव गुंगीमध्ये असतो, त्यामुळे त्या मुलगीच्या खांद्यावर डोकं ठेवतो आणि हातामध्ये हात देतो. तेवढ्यातच इथे प्लॅनिंगनुसार मीडियावाले येतात. म्हणजे हे सगळं नाटकच असतं, पण मीडियावाले येऊन आता ते पटापट प्रश्न करायला लागतात की मोठे बिझनेसमॅन आहेत आणि अर्णव राजे शिर्केंचे हे कारभार इथे चालले आहेत असं म्हणून वाटेल तसे ते बोलायला सुरू करतात आणि फोटो काढायला सुरू करतात. आता अर्णवचे सुद्धा तसेच फोटो या मुलगीबरोबर निघलेले असतात, जसे ईश्वरीची आई आणि अर्णवच्या बाबांचे फोटो निघलेले असतात. आता इकडे हे मीडियावाले येऊन इथे प्रश्नांचा भडीमार करत असतात. तेवढ्यातच ईश्वरी आत येते. ईश्वरी आत आल्यानंतर या मीडियावाल्यांना म्हणत असते, बस आता बस करा. त्यानंतर अर्णव त्या गुंगीमध्येच उठून ईश्वरीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मिस इंदौर हे सगळं खोटं आहे, कुणीतरी मला अडकवण्याचा प्रयत्न केला आहे, मला अचानकच चक्कर यायला लागली आहे. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, सर तुम्ही काहीही सांगू नका, काय सत्य आहे ते मला माहीत आहे. आता ईश्वरी म्हणते, सर तुम्ही हा फोटो पहा. त्यावेळेला अर्णव त्या मुलगीचा आणि अर्णवचा फोटो पाहतो. त्यावेळेला तर अर्णव म्हणतो, मिस इंदौर हे सगळं खोटं आहे, कुणीतरी घडवून आणलं आहे. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर हा फोटो खोटा आहे, मला माहीत आहे, पण जो बघतो त्याला खराच वाटणार ना. तसाच माझ्या आईचा आणि तुमच्या बाबांचा फोटो खोटाच आहे, पण तुम्हाला तो खरा वाटत आहे. यावरून आता अर्णवचे चांगलेच डोळे उघडणार आहेत. तेवढ्यातच ईश्वरीची आई सुद्धा तेथे आलेली असते. तर प्रेक्षकांनो इथे आता अर्णवला पटलेलं असतं की ईश्वरीच्या आईचा यामध्ये काहीच दोष नाहीये, सगळं प्लॅनिंग करूनच यामध्ये त्या दोघांना अडकवलेलं असतं. पण आता इथे खूप मोठा पुरावा अर्णव आणि ईश्वरी समोर पुढील भागांमध्ये येणार आहे. तो म्हणजे वल्लरी मामींनीच हे सगळं घडवून आणलं होतं आणि वल्लरी मामींनीच प्रॉपर्टीसाठी हे सगळं प्लॅनिंग केलं होतं, हे सगळं समोर येणार आहे. आता नेमकं हे कसं ते पाहू. आता इकडे नम्रताला लग्नाची खूपच घाई चाललेली असते, तिची खूपच चिडचिड होत असते. म्हणून आता सुप्रिया आकाशच्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी येते. आता सुप्रिया घरी आल्यानंतर सर्वांनाच खूप आनंद होतो. त्यावेळेला तिथे घरचे सगळेच असतात. आकाश सुद्धा खूपच खुश होणार आहे. आता सुप्रिया म्हणत असते, मी आज लग्नाची बोलणी करायला आली आहे, त्यामुळे विहीनबाई इथे असायला हव्यात. त्यावेळेला आता मामा पटकन वल्लरी मामीला फोन करतात की तू खाली ये, तुझ्याकडे थोडं काम आहे. तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला असंच पाहायला मिळणार आहे की सुप्रियाचं घरी आता येणं जाणं सारखं राहणार आहे आणि एकदा ना एकदा या वल्लरी मामी सुप्रिया समोर येणार हे नक्की. एकदा तर त्या येऊन गेल्याच आहेत, पण सुप्रियाला नेमकं हे कळलेलं नाही की वल्लरी मामीच होणारी नम्रताची सासू आहे. आता इथे आजच्या भागामध्ये आपण ईश्वरीची आई निर्दोष आहे हे तर सिद्ध झालेलं पाहिलंच आहे, पण आता हे नेमकं कोणी घडवून आणलं होतं ते सुद्धा लवकरच सर्वांसमोर येणार आहे. कारण आता सुप्रिया एक ना एक दिवस या वल्लरी मामींना गाठणारच आहे. आता लवकरच वल्लरी मामींचा खरा चेहरा घरच्यांसमोर येणार आहे. त्यावेळेला या वल्लरी मामींची काय गत होते, काय शिक्षा मिळते हेच पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. आणि सगळे प्रेक्षक आतुरतेने वल्लरी मामी आणि या राकेशचं सत्य बाहेर येण्याचीच वाट पाहत आहेत. तर प्रेक्षकांनो असेच धमाकेदार व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.